वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सवेरे सवेरे यार ठन के निकले सवेरे सवेरे यार से घर से दूर चले रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं। कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं। दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है। इससे हमको जीने की वजह मिलती जाती है। रोके से न रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम चले बादल सा गरजे हम। 95ची 26वी बॅच जवळजवळ 29 वर्षानंतर हा योग आला की परत एकदा सगळे वर्गमित्र एकत्र येण्याचा आणि तो वर्ग परत एकदा भरला गेलेला आहे। या क्षणाच्या आम्ही गेले 29 वर्ष वाट बघत होतो। तो आज सुवर्ण क्षण आज आपल्या आयुष्यात परत एकदा आलेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आमंत्रित केलेले आपले गुरुजन मार्गदर्शक सगळे शिक्षक वर्ग आणि आपले कर्मचारी त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यमान प्राचार्य माननीय एम एस गोडसे सर यांचं मी स्वागत करतो। त्यानंतर माजी प्राचार्य
पी.जी. काळे सर यांचंही मी या निमित्तानं स्वागत करतो. त्यानंतर विद्यमान उपमुख्याध्यापक फडतरे सर यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. त्यानंतर आपले वर्ग शिक्षक शिंदे सर यांचंही मी या निमित्ताने स्वागत करतो. सरांनी आपल्याला खेळात आणि बाकी फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये मार्गदर्शन केलं आणि आपल्या शाळेचं नाव अगदी राष्ट्रीय पातळीवर नेलं असे आपले पी.जी. गोडसे सर. त्याचबरोबर आपल्या शाळेला किंवा शाळेच्या प्रत्येक कामकाजात योगाचं आपल्याला सहकार्य धोत्रे सर यांचंही मी यानंतर स्वागत करतो. आणि आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींचं तुमचंही खूप खूप आभार आणि धन्यवाद. कारण की एवढ्या वर्षानंतर आपण जो कार्यक्रम आयोजित करतोय त्याला जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष झालं आणि 1.5-2 वर्षानंतर सगळे तयार झाले आणि कार्यक्रम आपला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पण खूप सहकार्य केलं. तुमचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. सुरुवात करते तसं कार्यक्रम आपला जो आहे त्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि कार्यक्रमाबद्दल जी काही माहिती आपल्याला समजते मिळते त्याच्यात वास्तविक. तर जी आपलं हे ज्ञान मंदिर आहे त्या ज्ञान मंदिराला सत्यम शिवम सुंदरम आपल्या ज्या सगळ्यांचं आयुष्य ज्या वास्तूने केलं, ज्या वास्तूमध्ये आपल्यासारख्या अनेक पिढी घडल्या, त्या ज्ञान मंदिराला प्रथम मी सीमा गुरुने पूर्वाश्रमीची ज्योत्ना राजेश कालेकर नमस्कार करते आणि माझ्या प्रास्ताविकेला सुरुवात करते. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू आपण जसं म्हणतो, या मंदिराचं पावित्र्य राखण्याचं काम, या मंदिरामध्ये असणाऱ्या संस्काराचं बीजारोपण करण्याचं काम, या मंदिरामध्ये जे काही मुलांना प्रत्येक बाबतीत घडवण्याचं जे महत्त्वाचं कार्य, ज्या आपल्या आदरणीय वंदनीय पूजनीय अशा आपल्या सर्व या गुरुजन वर्गांनी केलेलं आहे, त्या गुरुजन वर्गांना मी प्रथमतः पहिलं नमस्कार करते आणि त्यांचं खरंच खूप आभार मानते की त्यांनी आमच्यासाठी, आमच्या बॅचसाठी हा वेळ काढलेला आहे आणि या वेळ काढून त्यांनी आपल्या सर्वांच्यासाठी इथं उपस्थित, आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी इथं उपस्थित राहिले आहे. या ठिकाणी एक आठवण मला आठवते अशी की इयत्ता 6वी-7वीमध्ये असताना एकदा प्रार्थनेच्या आधी सर आम्ही सगळेजण यायचो मुली आणि जमायचो आणि पुढे तिथं 3 झाडं होते. त्या झाडांच्या इथं आम्ही आम्ही सगळे खेळत असताना एक बाई मधल्या झाडाच्या तिथे सगळं दिसतंय असं संपूर्ण असं एवढं चित्र, एवढं ते स्पष्ट चित्र आहे. तर त्या बाई तिथे उभ्या राहिलेल्या होत्या. कुठेतरी ज्या भावना होत्या समजण्यासाठी ते वय खूप लहान होतं, परंतु आज सर या सगळ्यांच्या नजरेमध्ये आज त्या भावना जेव्हा दिसल्या आणि ती आठवण खरंच ताजी झाली. सर एक पिढी नाही, अशा खूप पिढ्या या वास्तूमध्ये घडलेल्या आहेत आणि आमच्यासाठी खूप लोकांचं आयुष्य मी जसं म्हटलं सत्यम शिवम सुंदरम केलेलं. आपण खूप लकी आहोत. का लकी आहोत तर त्या बाईला सांगता नाही आलं इथे येऊन की बघा, गुरुजनांना सांगता नाही आलं की तुमच्या ज्ञानाच्या दिलेल्या शिदोरीमुळे आम्ही आज घडलो, आज इथंपर्यंत पोहोचलो. आपण लकी आहोत की आपण सरांना सांगू शकतो की नाही सर, तुम्ही जे काही आम्हाला दिलं आम्ही ते समाजाला देतो. आम्ही तुमच्या संस्काराची शिदोरी आम्ही पुढच्या पिढीला कुठेतरी पास करतो. या आपल्या वास्तूला आपण सांगू शकतो की नाही, आम्ही तुझ्यामुळे घडलो. तर हे सगळं जेव्हा विचार येतो त्यावेळेस एक विचार आला की आपल्याला सगळ्यांना कुठेतरी भेटलं पाहिजे आणि हे सगळं जाऊन सांगितलं पाहिजे की नाही आम्ही घडलोय, आम्ही बघा सर. आणि ती वेळ ही आजची तारीख आहे 12 मे 2024. 29 वर्षानंतर 10वी व 1994-95ची बॅच स्नेह भेट हा कार्यक्रम इथे आयोजित करत आहे.
या कार्यक्रमास उपस्थित असणारे सर्व गुरुजन वर्ग ज्यांनी आम्हाला एवढं मोठं केलं, फिजिकल बाबतीत असेल, ज्ञानाच्या बाबतीत असेल, संस्काराच्या बाबतीत असेल, हे कुठेही कमी पडलं नाही. आम्ही आमच्या मुलांना, आमच्या विद्यार्थ्यांना, आम्ही आमच्या आजूबाजूच्या समाजाला आम्ही हे देणं देतो. तर या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. आपले वर्ग मित्रमैत्रिणी या कार्यक्रमासाठी खरंच उपस्थित राहिले, वेळात वेळ काढून. आज जे उपस्थित नाही राहू शकले तर त्यांचं खरं आहे की त्यांना वेळ नाही आहे किंवा त्यांचं काही कारण असेल, परंतु आपण लकी आहोत, आपण इथे आलो, आपण इथे उपस्थित राहिलोय, आपण हा क्षण अनुभवतो आणि हा क्षण आपण आयुष्यभरासाठी जगणार आहोत. तर हे सगळं होत असताना, म्हणजे हा कार्यक्रम आपण करत असताना जसं जगाला इंटरनेट सूर्याची आवश्यकता स्वीकार करावा. आणि प्रदीप पुढे आणि आबासो करमारे यांना मी विनंती करते की त्यांनी येऊन सरांचा सत्कार करावा. मी सर्वांना बसण्याची विनंती करते सर, 2 मिनिटं. यानंतरचा सन्मान TJ गोडसे. आपल्या गोडसे सरांची सुद्धा आठवण म्हणजे अशी आहे की केले ना, तर मला खूप छान म्हटलं गेलं की काय कारकीर्द 50 विद्यार्थ्यांपासून 500 विद्यार्थ्यांपर्यंत हायस्कूलमध्ये जे अनुभव मिळाले ना, जे मी 15 वर्षानंतर इथं केले ते आपण 15 वर्षापूर्वी त्या उपक्रमामुळे साने गुरुजी प्रतिष्ठानतर्फे दिला जातो. त्यानंतर पडेगा भारत एक आपलं मोदींचं हे होतं, त्याच्या अंतर्गत पुण्यामध्ये एक संस्था आहे की त्यांना पूर्ण कंटेंट आपला जो सिलेबस आहे तो सिलेबस आपला कंटेंटमध्ये कन्व्हर्ट करायचा, म्हणजे व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट करायचा पूर्ण सिलेबस. तर ते काम त्या कंपनीला मिळालं होतं. तर त्या कंपनीमध्ये ॲज अ सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट इंग्लिश विषय आणि हिस्ट्री विषय आणि क्वालिटी ॲनालिसिस असं म्हणून 1 वर्ष काम केलं. बचत गटासाठी काम करतो. आणि आता मध्ये आमच्याकडे नर्सरी इंग्लिश मिडियम आहे, नर्सरी फर्स्ट फोर्थ पर्यंत त्याची किंमती शिक्षण झाले आहे. मी रुपाली जगदाळे, आत्ताची रुपाली माने. मी मुंबईला असते. 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं एमपीमध्ये. माझं 12वीपर्यंत शिक्षण इथं झालं होतं आपल्या हायस्कूलमध्ये. आणि त्यानंतर मी BA कम्प्लीट केलं शिवाजी हायस्कूलमध्ये. त्याच्यानंतर मी आता मानदेश महिला सहकारी बँकेत हेडला काम करते.
हे आम्ही एसपीआय स्कूलला आहे. म्हणजे एसपीआय स्कूल आमच्यासाठी एक मोठं फर्ग्युसन असेल किंवा एक युनिव्हर्सिटी असेल त्या पद्धतीनं आम्हाला एसपीआय स्कूल होतं. त्या म्हणजे त्या दरम्यानचे वर्ग, शाळा, शिक्षक सगळ्याच गोष्टी अशा मौल्यवान आणि अस्मरणीय अशा आहेत. तो आपला जो कालावधी होता त्या दरम्यान असणाऱ्या गणपतीचे जे हे असायचं माहोल असायचं 10 दिवस, नंतर गॅदरिंग असायचं, क्रीडा स्पर्धा असायच्या. एक सुवर्ण काळ होता. त्यावेळेस सरांचे वडील वडसे सर होते आणि आम्हाला इथं मिळाले, शिकायला मिळालं, तुमचं मार्गदर्शन मिळाले, संस्कार मिळाले. त्यामुळे सर आता हे प्रत्येक जण जिथं बसलेले आहेत किंवा कोण उपस्थित राहू शकत नाही, पण ते आज उच्च विद्याभूषित आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य त्यांनी मिळवलेलं आहे. माझी ती शाळा आणि ते स्कूल झालेलं आहे असं वाटलं मला. कारण तिथं पैशाचा बाजार केला जातो, इथं बुद्धीचा बाजार केला जातो. म्हणजे बुद्धी दिली जाते तुम्हाला, एवढं सांगून ऍडमिशन घेतलं त्यावेळेस तुम्ही आला होता आणि तुमच्यासोबत भोकरे सर पण होते. भोकरे सर एकेमाने सर आणि मी त्यावेळेस ती आठवण आत्ता लागली की त्यावेळेस तुम्ही होता आणि गुळी सरांची एक आठवण आली आता. गुळी सर आम्हाला 5वीला असताना आणि लेझिममध्ये ते ढोल खूप छान वाजवायचे. तेव्हा त्यांची आठवणी नेहमी गणपतीची मिरवणूक निघाली की नाही त्यांची आठवणी आजूबाजूचा सगळा परिसर मला रोज म्हटलं तर आठवतो. मित्रमैत्रीण कोणी आठवते माझ्या काय माझं सुद्धा लक्षात. आणि इथे म्हणजे आम्ही 4 भाऊ बहीण होतो. ह्या शाळेत होतो. माझी चुलत्यांची मुलं म्हणजे जवळजवळ 10-12 जण आम्ही ह्या शाळेत शिकलो. आणि ह्या शाळेने भरपूर आम्हाला चांगले संस्कार दिले आणि अजून ती सुद्धा संस्कार मी माझ्या मुलांवर हे नाही मी कागदावर लिहून आणतो, बोलत असतो. बोलू का? व्यासपीठावरून मान्यवर आणि आपण सगळे विद्यार्थी, जिचं नाव जरी समोर आलं तरी तुमच्या समोर उभा राहतो तो आठवणीचा डोंगर. डोंगर म्हणजे शाळा. शाळा कुठली? हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज. ज्ञानपीठाच्या जोरावर तुम्ही सर्वांनी तुमच्या आयुष्याची भाकरी भाजली आहे. मधमाशीप्रमाणे ज्ञानाचे कर वेचून तुम्ही सर्वांनी तुमच्या आयुष्यामध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. नंतर मी जी प्रवेश केला तो काही मला बरोबर वाटलं नाही. कारण शाळेची वेळ आणि बिफोर त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे हे जोपर्यंत नोकरी करत होते तोपर्यंत माझ्या अंगामध्ये बांधलेला तो एक गुण होता की उशिरा जायचं नाही, शाळेच्या वेळेच्या अगोदर त्या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे. आणि जर मी त्या ठिकाणी उपस्थित राहिले तरच मी माझ्या वर्गातल्या इतर विद्यार्थ्यांना का उशीर झाला, उशिरा यायचं नाही, लवकर आलं पाहिजे हे सांगण्याचा मला अधिकार आहे. म्हणून पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करते. सचिन मानेने मला काल फोन केला होता, वाट पाहू नका तुम्ही असं सांगितलं. पण आता नगराध्यक्षांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की मॅडम 10 मिनिटं तरी येऊनच जा, 10 मिनिटं. आता माझ्या घरची परिस्थिती अशी होती की मुलांचे आईवडील नातवंडांनी महत्वाचं की तुम्ही कितीही पैसे दिले तरी त्याची भरपाई होऊ शकणार नाही. आणि त्यांचं जे आहे ते मला हाऊस वाईफच्या बद्दल बोलायचंय. आणि जे बाकीचे व्यवसाय करतायत, आता कोणत्याने सांगितलं की मी शेती करतो, अजिबात वाईट वाटून घेण्याचं कारण आहे. शेती करतो म्हणजे कमी प्रतीचं नाहीये. नोकरी करून पैसा आणणार आहे, पैशावर काही होत नाही. पैसे तुम्ही किती टाकले तरी तुम्ही तुमच्या शेतामध्ये धान्य पिकवून आणि मुख्य म्हणजे जे धान्य आहे ते धान्य तुम्ही इतरांना देऊ करताय. आणि त्याचा जो व्यवसाय आहे ना तो शेती अतिशय महत्वाचा व्यवसाय. आतापर्यंत आपल्याला त्याचं गम्य वाटत नव्हतं. शेतकरी म्हटल्यानंतर आणि लग्नाच्या बाजारात जर बघितलं तर शेतकरी मुलाला नको टाळतात आणि आज तर मुली असं म्हणतात की नोकरी आहे का, नोकरी असेल तर मुलाचं त्या ठिकाणी मी होकार देते, नाही तर अन्यथा नोकरी नसेल तर मुलीच नाही. आपल्या या हुतात्मा शैक्षणिक संकुलामध्ये हुतात्मा परशुराम विद्यालयाची जी 1994-95 बॅच 10वीला होती ते आलेले सर्व विद्यार्थी आणि त्यांनी आमंत्रित केलेले शिक्षक असतील, या ठिकाणी कर्मचारी वर्ग असतील आणि या निमित्तानं या कार्यक्रमासाठी लाभलेले आज या ठिकाणी ज्येष्ठ शिक्षक
पी.जे. काळे सर, त्याचप्रमाणे तुमचे वर्ग शिक्षक शिंदे सर, त्यानंतर फिजिकल टीचर तुमचे गोडसे सर, या विद्यालयाचे विद्यमान, त्या निमित्तानं तुम्ही केलेला आमचा सत्कार सर्वांचा, त्याबद्दलही तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आलेल्या प्रथमच तुम्ही या ठिकाणी परशुराम गाडगेंनी स्मृती उजाळून आणण्याचं काम अतिशय चांगले छानपैकी केलं. आमचा त्या ठिकाणी येतोय सप्रेम भेट म्हणून दिलेले आहेत, मनापासून तुमचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे पुढच्या काय आणखी आमच्या अपेक्षा असतील, आता त्यांनी सांगितले किंवा शाळेकडून सरांच्या बाबतीत त्यांनी सांगितले सर लक्ष घाला तुम्ही, तर निश्चितपणे तुम्हाला आपली विद्यार्थी संख्या जास्तीच आहे आणि आपला निकालही चांगला जाईल लक्षात घ्या. आता ज्येष्ठ उदाहरण घेतलं तर NMMS परीक्षेमध्ये आपण राज्यामध्ये 6 विद्यार्थी आलेले आहेत. राज्यामध्ये तिसरा क्रमांक आपल्या विद्यालयात आहे, जिल्ह्याच्या यादीमध्ये 4 आहे. आधी परीक्षेमध्ये 32,39 विद्यार्थी, जिल्ह्यामध्ये अव्वल स्थान आपल्या या विद्यालयात 2 मुली आहेत, 2 मुलं आहेत. सांगितलं काय माहिती, माझी 2 कन्या आहेत, मला त्यातली एक कन्या थोरली क्लास 1 ऑफिसर, राज्यकर सहाय्यक आयुक्त कंपनीमध्ये सर्व्हिसला आहे. त्याची अभिमानानं सांगू वाटतं की आपली शाळा गोरगरीब सर्वसामान्य लोकांच्या मुलांना इथं ऍडमिशन देणारी शाळा आहे. तुम्ही शिवाजी हायस्कूलला गेला तर तिथं चाळणी लावलेली असते, 80% वर आहे का तर आत्या, एवढी फी आहे का तर आत्या. असं कोणतंही बंधन आपल्या शाळेत नाही. अगदी काटाव पास झालेला मुलगा जरी 35 मार्काचा असला तरी सर ऍडमिशन देतात, मी अभिमानानं सांगतो. आणि एकदम कुठलंही रुपया न देता, कुठली अपेक्षा न ठेवता सर इथं ऍडमिशन देतात. त्या सर्वसामान्य आणि ढ मुलाला घडवण्याचं काम ते आपली शाळा करते, त्याबद्दल आपल्याला अभिमान आहे. जर का आपण विचार केला, आपण या शाळेत घडलेलो आहोत, आपल्या संस्थावरती आपला विश्वास आहे की ही संस्था आहे ती कधीही वाईट करणार नाही, कधीही तुम्ही आपला मुलगा इथं फेल जाणार नाही. हा विश्वास जर का आपण बाळगला ना तर आपण दुसऱ्यांना विश्वास देऊ शकतो. हे पण एक आहे. पण कसं असते की एक परिस्थिती असते सर, प्रत्येक गोष्टीसाठी एक परिस्थिती कारणीभूत असते, त्या परिस्थितीनुसार वागावं लागतं. आजकाल गव्हर्नमेंटकडून इतके रूल्स आलेले आहेत आणि त्या रूल्स खाली शिक्षक दबले जात आहेत. आपलं तत्व आहे की आपल्या विद्यार्थी हा पुढे जेव्हा जातो त्यावेळेस त्याचं तिथं बघितलं ते तुमचं जे त्यांनी काम केलेलं आहे ते बघणं आणि त्याचा आपल्याला अभिमान असणं, हे आपलं मूळ तत्व. आणि जेव्हा आपण ह्या तत्वाला मुरड घालतो ना, सगळ्यात जास्त त्रास होतो तो काही गोष्टी ज्ञान कटुता निर्माण होते आणि ती नको. तुमच्या आनंदावर विरजण पडेल असं काहीच नको. ते मी बोललो की त्यावेळेला प्रेझेंटीत सुद्धा इतकी पोरं नसायची तितके तुम्ही जमलाय. परस्पराचं कोऑर्डिनेशन आहे, एकमेकाचा संपर्क आहे असं दिसते. आता तुम्ही तर निखळ आनंद करण्यासाठी इथं जमलेला तो आनंद नक्की घ्या. आता याच्यापूर्वी काय बॅच आल्या अशा गेट टुगेदर, पण बॅचेसच्या गेट टुगेदरला मी उपस्थित होतो. आता त्यामध्ये उच्च शिक्षित, उच्च भ्रू, मोठे पगारदार, मोठे कारखानदार असे विद्यार्थी त्यात होते. आता यामध्ये तुमच्या सर्व समावेशक आपले सामान्य आहात तुम्ही. मी काय असं फार मोठे तुम्ही कोणी लक्षाधीश कोटेजमधले नाही, हे उघड दिसते. पण तुमचं मन हे कोट्याधीशापेक्षा मोठं आहे. तुम्ही त्या मानाने इथं किंवा त्या पद्धतीने इथं जमला आहात. आता मी कधी कुठल्या त्या अशा गेट टुगेदरमध्ये अमुक द्या तमुक द्या म्हणत बी नाही आणि मला ते म्हणणं आवडत आहे नाही. पण आता आम्हाला सांगितलं मुख्याध्यापकांनी की तुम्ही काहीतरी खुर्च्या दिल्या, म्हणजे तुमचं किती मोठं मन आहे, म्हणजे ते कोट्याधीशापेक्षा मोठं आहे. देणार आम्ही आशीर्वाद तुमचं बरं चांगलं हो. आता तुम्ही निम्म्या वयाचे झालेला आहात, आणखी तुम्हाला मी आशीर्वाद काय देऊ शकत नाही. फक्त तुम्ही आनंदानं राहा, आनंदानं एकत्र या आणि समाजाच्या उपयोगी पडा. तसं काही आमच्यातून घडत आहे का? आम्ही समाजोपयोगी काम नेहमीच करतो, जसं हे सगळे आहेतच, ते करतातच आहेत. पण आम्ही सगळे मिळून काही करू शकतो का, तर ह्याचा पण आम्ही थोडासा विचार करू. आणि
सर संपू वाटत नाहीये खरं तर म्हणजे येतोच असतो. जसा आयुष्याचा शेवट हा येत असतो त्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला आपण जेव्हा सामोरे जाऊ त्यावेळेस त्याच्या नजर देऊ शकतो. आपण एक गोष्ट नक्कीच म्हणू शकतो की आपल्याला जे संस्कार मिळाले आपण ते समाजाला देऊ शकलो, आपल्या मुलांना देऊ शकलो, आपल्या सभोवती असणाऱ्या परिस्थिती सगळ्या आजूबाजूच्या परिसराला देऊ शकलो. समाजाला काहीतरी आपण काम केलेलं आहे, एक चांगलं काम आपल्या हातून घडलेलं आहे आणि ही जेव्हा पावती आपल्या मनाला त्यावेळेस मिळेल तीच खरं तोच खरं आपला विजय असेल. आणि याच 10वी बॅच नंबर 1994-95चा हा जो कार्यक्रम आहे तर संपला असं जाहीर राहणारच आहात दिवसभर एकत्र. हो ते तर आहे सर. आता आमच्या आठवणीपर्यंत निघतील मी मनापासून धन्यवाद. चला 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 थांबा थांबा थांबा. नो चिटिंग सरळ नियमाचं पालन सगळ्यांनी सरळ नियमाचं पालन प्रत्येकाने. चला या मॅडम चला कोण सांगायचं चला आठवण सांगा चला झालं की मी बाहेर आठवण सांगा बरं आठवण सांगा. आठवण म्हणजे एक खूप छान आठवण आहे. रुक्मिणी देवणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि इयत्ता 7वी मध्ये मी एक दिवशी रुपाली जगदाळे माझ्याजवळ बसायला आलेली नव्हती आणि रुक्मिणी देवणे माझ्याजवळ बसायला आली त्या दिवशी. आणि काय झालं की त्या बॅचला ना एक चिर होती मोठी आणि त्या चिरीमध्ये ना दुपारीमध्ये तिला काय वाटलं काय माहिती तिने त्या चिरीमध्ये करायला आणि ते तिघेच ना आम्ही दोघी लागलो रडायला की बाबा काय करायचं ते अडकून तर बसलोय बोट आता काय करायचं सगळं हवं घालून केलं झालंय हे आणि संपत आलेली आणि तेवढ्यात आता काय मध्ये काही होत्या त्यांना बोलवून आणलं आणि त्यांना सांगितलं की असं पोट हे झालेलं आहे करवले आणि त्यांना ते काढत नाहीये. हा मग ते पण टेन्शन बोलले की आपल्याला आता कामावं लागेल. काय कामावं लागेलच नाही आम्हाला. म्हणलं आता हे कापतात होते असंच वाटलं आणि म्हणजे रडलेलं आणि हे असं आम्हाला टाकलं आणि लागलं देवणे तू काय खरं नाही बाबा माझं ते पोट कापलं तर खरं नाही म्हणलं ते चाकू वगैरे आणि गेले एक्झाम पण घेऊन आलाय आणि तिथून येताना असं दिसतं का की पण घेऊन येतात आणि हे बिचारी माझं पोट गेला त्याच्यात आणि हलवते पोट येणार आणि घाबरून जवळ आल्याच्या आणि पोट निघालं आणि जे झालं म्हटलं काय कापला होता तर ही खूप छान आज खरं नाही आपलं खूप छान तुझ्याबरोबर आठवण आज मला सांगावीशी वाटली. अध्यक्ष आठवण सांगा.
पूर्ण डबा सुद्धा खात आदरणीय ताजी प्रश्न का सन्माननीय दाजी अरे सांग की काय तर टायर फुटला ना तुझ्या आठवण मला आहे, मी सांगतोय. बोला 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 नाव घ्या, नाव बाय बघे असं जायचं असा उलटा इकडे बोला बोला आठवण सांगा आठवण सांगा तुझे एक आठवण सांगू का? एक महिन्यानंतर आला होता बरोबर आणि आपली 89 सरांनी टेस्ट घेतली होती स्पेलिंगची आणि 20 मार्काची होती. तू गप ना आता मी सांगते ना मी माझ्याकडून आहे ना पण माझ्याकडून आहे ना थांब ना जरा. तुला काहीच नव्हतं मार्क बाकीच्या मुलालाच एवढे मार्क नव्हते बाकीच्यांना 0 1 2 3 मार्क होते आणि मला 3 मार्क होते आणि मला ह्या सगळ्या पोरी ना चिडवत होत्या की ह्याला एवढे मार्क पडले तुला कसे 3च मार्क पडले. पण 89 सरांनी त्यावेळेस सांगितलं की नाही तू जे चिडवतात ना त्यांना म्हणाव की तुम्ही तर भोपळा पण नाही पडला मला त्यांनी तर मार्क पडले. आणि मग तेव्हापासून ह्याचे मार्क मी नेहमी बघायचे आणि त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास करायचे म्हणून हा माझा अभ्यासाचा प्रयत्न आहे. सचिन चिटिंग केलं जरा कोण बाहेर पडले या इकडे आठवतीये असं नको माणूस
काय करू बऱ्याच गोष्टी आहेत. एकच सांगायची बऱ्याच गोष्टी आहेत, पण असं सर्वांसमोर सांगता येत शाळेत खूप एन्जॉय केला आम्ही मित्र सगळे एकत्र, खूप एन्जॉय केला शाळेत. आणि परत असंच वाटतं परत व्हावं. थँक्यू. अरे डान्स डान्स सचिन व्यवस्थित बंद करत नाही. अरे काही स्टेज चालू तुझी अजून जा की पुढे. काय सांगू आता एक आठवण खूप सुंदर तुमच्यासमोर येणार आहे. काय आठवतच नाही मॅडम, सगळं डिलीट झालंय. डिलीट झालेली मेमरी चिप घालून परत काढायची. ऍक्च्युली म्हणजे आपण सगळं मित्रमैत्रिणी जमलेलो आहे. खूप म्हणजे मस्त वाटतंय. पूर्वीचे सगळे दिवस आठवले, आपल्या जे शाळेमध्ये जे एन्जॉय केलेले आहे ते आठवले आणि जुन्या आठवणींना उजाळा भेटला. थँक्यू सो मच. डान्समध्ये सगळे मेंबर आलेले आहेत, तर त्यांनी परत आपला डान्स कमी केलेला आहे आणि आता थोडंसं कंटाळलेलं आहे. नाच की नाच नाच की. आवाज वाढव दीजिए. हा अशी छोटी छोटे लवकर संपल लगेच. म्हणजे आपल्याला त्या पुढल्या ठिकाणी आता ते पण एक घ्या माईक. माईक घ्या. आठवण सांगा काय तर आठवण. जे सांगायला काल काय म्हणत होता? सांग काय. खूप जुन्या आठवण आहे. आता राहिलाय फक्त गुल मोबाईल. त्याच्याकडून बघून जायला लागते. चल चला. हा सचिन सांग गाणं बोल काय तर. चल हे गाणं बोलताना त्या शाळेतला आठवण सांग. खूप मजा आली आज सगळ्यांना भेटून, खूप आनंद वाटला. असे दिवस पुढे झाले गावात.